इसापनीतीच्या त्या रहस्यमय प्रवासाचा चौथा दिवस उजाडला होता। पहाटेचा सूर्य अजून झाडांच्या फांद्यांमधून बाहेर यायचा होता। कालच्या भागात त्यांची भेट कावळा आणि कोल्ह्याच्या आरशाच्या ताळ्यावर झाली होती। आज आजोबा आणि नातू नकाशाने दाखवलेल्या दूर डोंगरावर येऊन थांबले होते। कोकणातल्या सौंदर्यात ते डोंगर भिजलेले दिसत होते। हवेच्या झुळकीनी पानं अलगद हलत होती, पण त्या झुळकीत एक वेगळाच आवाज होता, जणू कुणीतरी कुजबुजतंय। नातू कुतूहलाने आजोबांना म्हणाला, आजोबा, ही हवा अशी कुजबुजते का? आणि बघा ना, हा ठिपका नकाशात हलतोय, जणू वाऱ्याबरोबर उडतोय। हो बाळा, आजचा ठिपका सांगतोय पुढे आहे वादळाचा रस्ता। इथेच झाली होती एक प्रसिद्ध इसापनीती मधली खरीखुरी गोष्ट, जी द विंड अँड द सन नावाने फेमस आहे। ही गोष्ट शक्ती आणि संयमाची खरी ओळख सांगणारी वारा आणि सूर्याची गोष्ट। नातवाने इसापनीतीचं पुस्तक उघडलं। त्यातून पुन्हा सोन्याचा प्रकाश पसरला। वारा जोरात वाहू लागला, पानं उडाली आणि क्षणात दोघं त्या प्राचीन कथेत शिरले। त्या काळी आकाशात राहणारे दोन शक्तिशाली मित्र होते, एक वारा आणि दुसरा सूर्य। दोघेही आपल्या ताकदीवर अभिमान बाळगत असत। मी एका झोताने मी झाडं हलवतो, समुद्राला रागवतो आणि पर्वतांना थरथरवतो। माझ्यासारखा शक्तिशाली कोणीच नाही। तू शक्तिशाली आहेस रे वारा, पण कधी विचार केलास का, शक्तीचा वापर केल्याने सर्व जिंकता येतं का? चल मग एक स्पर्धा लावूया। जो त्या वाटेवरच्या प्रवाशाचं कोट आधी उतरवेल तो खरा विजेता। ठीक आहे, पण लक्षात ठेव, जिंकण्यासाठी नेहमी ताकदच लागते असं नसतं। वारा जोरात सुटला, ढग फिरले, पानं उडाली, धूळ आकाशात झेपावली। खाली चालणारा प्रवासी आपला कोट घट्ट पकडून घेऊन जोरात पळू लागला। अजून जोरात वाहतो मी। वाऱ्याचा आवाज वाढतो, झाडं झुकतात, पण कोट घट्टच राहतो। वारा थकून गेला, ढग पांगले आणि मग हळूहळू सूर्य वर डोकावला। आता बघ तुम्ही काय करतो ते। सूर्याच्या कोवळ्या किरणांनी जंगल उजळलं, हळूहळू ऊब वाढली आणि तो प्रवासी हसत आपला कोट उतरवतो। वारा शांत झाला आणि सूर्य वाऱ्याला म्हणाला, ताकद मोठी असते, पण उबदारपणा जास्त जिंकतो। जेव्हा मन मऊ असतं तेव्हा जग जिंकता येतं। खरं आहे रे मित्रा, मी ताकदीने जिंकण्याचा प्रयत्न केला, मी नाश करण्याचा प्रयत्न केला आणि तू प्रकाश देऊन जिंकलास। त्या दिवसानंतर वारा आणि सूर्य दोघेही मित्र झाले, एक ताकदीतून समजूत काढणारा आणि दुसरा उबदारपणातून जिंकणारा। गोष्ट सांगून आजोबा थोडे थांबले। नातू आणि आजोबा कोकणातील निसर्गाचा आनंद घेत होते। नातू वाऱ्याचा विचार करून आजोबांना म्हणाला, आजोबा, म्हणजे नेहमीच जोरातच वागायचं नसतं का? नाही रे बाळा, काही वेळा प्रेम आणि संयमाची ताकद कोणत्याही वादळापेक्षा जास्त असते। कोणी तुमच्याशी रागाने बोलेल तर तू प्रकाशासारखा उत्तर दे। म्हणजे सूर्य जिंकला कारण त्याने राग न करता समजूत दाखवली? अगदी बरोबर, उबदार मन नेहमी थंड रागांवर मात करतात। वाऱ्याचा आवाज पुन्हा मंद झाला। सूर्याच्या किरणाने त्यांच्या वाटेला सोनेरी प्रकाश दिला। नातू नकाशाकडे पाहतो, पुढचा ठिपका उजळतो आणि तो जवळच होता। त्याच डोंगराच्या जवळ एका गुहेत, त्यावर लिहिलेलं, गुहेच्या दाराशी कोणीतरी वाट पाहतंय। उद्याची गोष्ट खूप मजेशीर आहे। उद्या भेटूया पुन्हा एका नव्या शिकवणीत, आजोबा आणि नातू सोबत इसापनीतीच्या प्रवासात। अशाच रोज नवीन गोष्टी बघण्यासाठी आजोबांच्या गोष्टींना YouTube वर सबस्क्राईब आणि Instagram वर फॉलो करायला विसरू नका।